अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले केले, तर त्याला इराणने प्रत्युत्तर देताना इस्रायलसह आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला। याचा परिणाम थेट दुबई, अबुधाबी, कतार, सौदी अशा मोठ्या शहरांवर झाला। याच युद्धाचे पडसाद महाराष्ट्रात देखील पडत आहेत। पाहुयात गेल्या 3 दिवसात महाराष्ट्रातही काय काय घडले, काय काय परिणाम झालेत। महाराष्ट्रात सर्वात मोठा परिणाम दिसला तो इराण आणि आखाती देशात निर्यात आयात होणाऱ्या गोष्टींवर। या आखाती देशात महाराष्ट्रातून द्राक्ष, कांदा आणि इतरही मोठ्या वस्तू निर्यात केल्या जातात। मात्र दुबई, अबुधाबी या शहरांमध्ये बंदराचे व्यवहार ठप्प झाल्याने निर्यातीला ब्रेक लागल्याचंही बोललं जाते आणि त्याचाच थेट परिणाम हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर होतोय। ऐन रमजान महिन्यात मोठी मागणी असतानाच निर्यात होत नसल्याने एक प्रकारे मोठं आर्थिक नुकसानच होत आहे। इराण, अफगाणिस्तान या देशातून मोठ्या प्रमाणावर सुका मेवा भारतात आयात केला जातो। युद्धाचा त्यावरही मोठा परिणाम झाला असून मुंबई आणि नवी मुंबईमध्ये सुक्या मेव्याचे दरही वाढले आहेत। अफगाणिस्तानचा माल इराण मार्गे भारतात येतो, तो मार्ग बंद झाल्याने भविष्यात सुक्या मेव्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो। तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही 10% वाढल्या आहेत। त्यामुळे पेट्रोल डिझेलमध्येही आगामी काळात वाढ झालेली पाहायला मिळू शकते आणि या गोष्टींचा थेट महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वसामान्यांवर परिणाम होऊ शकतो। या दरम्यान इराण आणि इस्रायल या भागात तणाव असल्याने भारतीय शेअर बाजारही कोसळला आहे। जगभरातील शेअर बाजार कोसळत असल्यामुळे गुंतवणूकदार घाबरलेले आहेत। त्यामुळे अनेकांनी पैसेही काढून घेतले आणि त्याचा परिणाम सुद्धा महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांवर सर्वाधिक पाहायला मिळतोय। सोन्या चांदीच्या किमतीतही मोठा परिणाम दिसून येतोय। आगामी काळातही या किमती वाढू शकतात। त्यामुळे पुन्हा एकदा सोनं खरेदी करणं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतं। महाराष्ट्रातील अनेक पर्यटक, विद्यार्थी आणि नोकरदार हे आखाती देश आणि इराणमध्ये जाऊन अडकलेले आहेत। इराणमध्ये शिक्षणासाठी हजारो भारतीय नागरिक तिथे जातात। त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही या निमित्ताने उभा राहिलेला आहे आणि महाराष्ट्रात गेल्या 3 दिवसांपासून दिसणारा सर्वात मोठा परिणाम म्हणजे खेमानी यांच्या मृत्यूमुळे मुस्लिम समाजातील नाराजी। मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी खेमानी यांच्या मृत्यूचा निषेध म्हणून मोर्चे काढण्यात येत आहेत। ऐन रमजानच्या काळात एका महत्त्वाच्या मुस्लिम नेत्याचा अशा प्रकारे अंत झाल्यामुळे भारतातून अमेरिका आणि इस्रायलला लक्ष देखील केले जात आहे। त्यामुळे या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम हा भारतातील मुस्लिम समुदायांवरही दिसून येतोय। मुंबईतही अनेक ठिकाणी निषेध करताना मोर्चे देखील काढण्यात आले। त्यामुळे अमेरिका, इस्रायल, इराण या देशांमध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्याचे थेट पडसाद हे महाराष्ट्रावरही दिसत आहेत। त्यात सर्वात मोठा परिणाम हा व्यापार वर्गावर दिसून येतोय, जो आयात निर्यात या देशांमध्ये करत असतो आणि त्याचाच परिणाम म्हणून नुकसानही होत आहे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दर जात आहेत असंच पाहायला मिळतं। आणि सर्वात मोठा परिणाम आगामी काळात दिसू शकतो तो म्हणजे खनिज तेल, पेट्रोल, डिझेल यावर। आता आगामी काळात हे युद्ध थांबतं का आणि याचा परिणाम थेट आणखी कसा होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि पुढंच या युद्धावर आणि महाराष्ट्रात होणारा त्याचा परिणाम याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा।